भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म आणि त्यांचा संघ या त्रिरत्नांना त्रिवार अभिवादन. विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शाहू महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतिज्योतिबा महात्मा फुले, संत गाडगेबाबा, रमाई, भीमाई, जिजाई, सावित्री, फातेमा या सर्व महामानवांना त्रिवार अभिवादन. तसेच संत तुकाराम महाराज या सर्वच महामानवांना त्रिवार अभिवादन. मित्रांनो, बंधूंनो, भगिनींनो, आपण भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म, बुद्धाचं तत्त्वज्ञान या विषयावर आपले व्हिडिओ असतात. आपण यामध्ये बुद्धाच्या तत्त्वज्ञान कशा कशा पद्धतीनं काळानुरूप कसं कसं बदलत गेले किंवा कसा ऱ्हास झाला किंवा कुठे चढ उतार कसा आला याविषयी आपले व्हिडिओ आपण बनवत आहोत. आज आपण बौद्ध चंद्रगुप्त घराणे याविषयी माहिती पाहणार आहोत. त्या अगोदर समर्पण घेणार आहोत. सुखो बुद्धान्मुपादो सुखा सधम्म देसना सुखा संघस्स सामगे समागान तपो सुखो. सुखात बुद्धाचा जन्म, सुखकर सद्धम्म उपदेश, सुखकर संघ एकता, सुखद समूह तपस्या. धम्मपद बुद्धवाग्गो 1494. समर्पण संपलेलं आहे आणि आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करत आहोत. आजचा विषय आहे बौद्ध सम्राट गुप्त घराणे. काल आपण सम्राट अशोकाविषयी आपण माहिती पाहिली. त्यानंतर बौद्ध सम्राट कुशाण कनिष्क याच्याविषयी माहिती पाहिली. आज आपण बौद्ध सम्राट गुप्त घराणे यांच्याविषयी माहिती पाहणार आहोत. आता उदय मौर्य सत्तेचा नाश झाल्यावर, आपण मागच्या भागामध्ये कालच्या व्हिडिओमध्ये पाहिलं की त्या शुंगने, पुष्यपुत्र शुंगने वृद्धरथाचा कशा प्रकारे घात करून त्याची हत्या केली आणि मौर्य सत्तेचा नाश झाला. मग या मौर्य सत्तेचा नाश झाल्यावर शुंग घराणे उदयाला आली. पण हे घराणे याज्ञिक अर्थात गायमारे असल्यामुळे यांच्या राज्यात सर्वत्र अंधाधुंद माजली होती, म्हणजे समता नव्हती. जिकडे तिकडे हिंसायुक्त यज्ञाचा बोलबाला होता. पशूंची हिंसा हाच राजधर्म झालेला होता. विद्वान, ज्ञानी व विचारवंताची सर्वत्र कत्तल होत होती. बौद्धांचा द्वेष सुरू झाला. एका बौद्ध भिक्षूच्या मुंडक्याची किंमत 100 स्वर्णमुद्रा होती. एक भिक्षू आणा आणि एक भिक्षूचं मुंडकं घेऊन या, त्याला मारून, आणि सोन्याच्या 100 स्वर्णमुद्रा घेऊन जा, असा त्या पुष्यपुत्र शुंगाने आपल्या राज्यामध्ये जाहीरनामा केला. पतंजली व पहिला मनू स्वयंभू ही पुष्यमित्र शुंग यांची या देशाला
देणगी आहे. या तिघांचे कारण आहे. याचा परिणाम असा झाला की छोटी छोटी बौद्धांची अर्थात नागांची सत्ता उदयाला आली. इसवी सनाच्या पहिल्या शतकात मध्य भारतात शिवनंदी नावाचा प्रबळ राजा होऊन गेला. त्याची राजधानी पद्मावती होती. याच घराण्यात नवनाग राजा होऊन गेला. त्याचे नंतर वीरसेन नावाचा नागराजा मथुरा येथे होऊन गेला. हाच वीरसेन कृष्ण व कंसाचा पूर्वज होय. हा वीरसेन कोण आहे? कृष्ण व कंसाचा पूर्वज कोण आहे? वीरसेन. वीरसेन नावाचा नागराजा मथुरा येथे होऊन गेला. आणि हा कृष्ण व कंस म्हणजे मामा भासे यांचा पूर्वज हा वीरसेन राजा होता. पण या काळात वाकाटक घराण्याचा संस्थापक विद्याशक्ती नागावाचा सरदार होता. हे सर्व राज्ये बौद्ध सम्राट कुशानच्या नंतरचे आहेत. याच काळात नागांचे श्रीगुप्तचे राज्य उदयाला आले. श्रीगुप्त हा बौद्ध धम्माचा होता. त्याचे नावातच श्री हा शब्द आहे. या श्रीगुप्त याचा नातू चंद्रगुप्त होय. याचे लग्न लिच्छवी राजाच्या मुलीसोबत झाले. लिच्छवी हे बुद्ध काळापासून बौद्ध धम्माचे होते हे आपण मागे पाहिलेलं आहे. म्हणूनच चंद्रगुप्ताला शूद्र म्हणतात. कारण अंधार काळात बौद्धापासून 4500 जाती निर्माण झाल्या. अंधार काळात बौद्धांपासून 4500 जाती निर्माण झाल्यात. त्यांनाच आता बहुजन समाज म्हणतात. हे सर्व जे लोक आहेत, जे कुणबी आहेत, बहुजन आहेत, 18 पगड जाती आहेत, हे सर्व मूळचे बौद्ध आहेत. आता समुद्रगुप्त हा कुमार देवीचा मुलगा होय. हा अनेक शास्त्रात निपुण व युद्धकलेत प्रबळ होता. म्हणून चंद्रगुप्ताने समुद्रगुप्ताला आपला वारस जाहीर केले. हरिसेन याने तयार केलेल्या अलाहाबाद प्रशस्तीवरून समुद्रगुप्त विषयी महत्त्वाची माहिती मिळते. अलाहाबादच्या स्तंभाचे वैशिष्ट्य असे की त्याच्या एका बाजूला बौद्ध सम्राट अशोकाची दया, शांती, अहिंसेचा संदेश कोरलेला आहे, तर दुसऱ्या बाजूला समुद्रगुप्ताचे पराक्रमाचे वर्णन केले आहे. हा कुठला आहे? अलाहाबादमध्ये जो स्तंभ आहे त्या स्तंभावरची माहिती इथं सांगत आहे.
याचा अर्थ हाच आहे की इसवी सन 375 पर्यंत बौद्ध सम्राट अशोकाचा प्रभाव सामान्य माणसावर कायम होता. म्हणजे ख्रिस्तपूर्व 288 अधिक इसवी सन 375 बरोबर 683 वर्षांनी बौद्ध सम्राट अशोक याचा स्तंभ समुद्रगुप्ताने उभा करणे म्हणजे बौद्ध सम्राट अशोक यांचे सारखा जगात दुसरा राजा झाला नाही. हा महत्त्वाचा पुरावा होय. समुद्रगुप्ताने एकूण 9 राजांना पराभूत केले. या 9 राजांची माहिती खाली दिलेली आहे. नंबर 1 रुद्रदेव, नंबर 2 मतीत, नंबर 3 नागदत्त, नंबर 4 चंद्रवर्धन, नंबर 5 नागसेन, नंबर 6 गणपती नाग, नंबर 7 अच्युत नाग, नंबर 8 नंदीन, नंबर 9 बलवर्धन. या 9 राजाला समुद्रगुप्ताने पराभूत केलेला आहे. म्हणजे त्यांचं राज्य पूर्ण जिंकलेलं आहे. वरील विजयामुळे समुद्रगुप्त सम्राट झाला व त्याने पाटलिपुत्र जिंकून, पाटलिपुत्र म्हणजे सध्याचं पटना, जिंकून आपल्या साम्राज्याची राजधानी पाटलिपुत्र केली. भारतात समुद्रगुप्ताचा दरारा निर्माण झाला. त्याच वेळी मध्य भारतात वाकाटक नागराजा प्रबळ होता. आता आम्ही ज्या जिल्ह्यामध्ये राहतो तो वाशिम जिल्हा, आणि या वाशिम जिल्ह्यामध्ये वाकाटकाचा कारभार चालत होता असा आमच्या वाशिमचा इतिहास सांगते. जे बालाजीचं मंदिर आहे ते वाकाटकाचे, त्याच ठिकाणी वाकाटकाचा कारभार होता असं इतिहास, वाशिमचा इतिहास सांगतो. त्यांचे सोबत समुद्रगुप्ताचे मैत्री संबंध होते वाकाटक राजासोबत, मध्य भारतातला. त्यानंतर समुद्रगुप्ताने दक्षिण भारतात मोहीम सुरू केली. त्यात त्याने 12 राज्याचा पराभव केला. पहिले हे 9 राज्य आणि नंतर हे 12 राज्य. त्या 12 राज्याचे नाव समोर दिलेले आहेत, ते आपणाला सांगत आहे. नंबर 1 महाकोशल, नंबर 2 महाकातार, नंबर 3 कोरल, नंबर 4 कोहर, नंबर 5 एरंडपल्ल, नंबर 6 देवराष्ट्र, नंबर 7 पिष्टपूर, नंबर 8 अवमुक्त, नंबर 9 वेगी, नंबर 10 पालस्क, नंबर 11 कुष्टलपूर, नंबर 12 काजी. हे ते प्रदेश होते. हे 12 प्रदेश पुन्हा त्या समुद्रगुप्ताने जिंकले. या मोहिमेमुळे समुद्रगुप्ताचे साम्राज्य सिलोनपासून म्हणजे श्रीलंकेपासून सर्व भारतात पसरले. महाभारत
सम्राट समुद्रगुप्त दक्षिण भारत मोहिमेवर असताना उत्तर भारतात 10 राजे एकत्र आले. किती राजे? 10 राजे एकत्र आले. त्यांनी सम्राट समुद्रगुप्त विरोधात बंड केले, म्हणजे युद्धासाठी ते तयार झाले. असं फार मोठी फौज उभारली. ही बातमी समुद्रगुप्तास समजली. दक्षिण विजय करून समुद्रगुप्त उत्तरेस दाखल झाला. दोन्ही सैन्याची गाठ कौरंबीच्या रणमैदानात पडली. यात समुद्रगुप्ताने बऱ्याच राज्यांना ठार केले. हे युद्ध बरेच दिवस चालले. या युद्धात विरुद्ध बाजूकडून रुद्रदेव नेतृत्व करीत होता. हेच युद्ध महाभारत होय. यालाच महाभारत हे नाव त्या काळात दिलेलं आहे. या युद्धात समुद्रगुप्त विजयी झाला आणि ते जे 5 राजे एका जागेवर आले होते, 10 राजे एकत्र आले होते, त्या 10 राजाचा समुद्रगुप्ताने पराभव केला. पहिले 9, नंतर 12 आणि नंतर हे आता हे परत 10. म्हणजे असं पूर्ण सिरोंपासून तर उत्तरेपर्यंत हे राज्य या समुद्रगुप्ताचं होतं. आता चंद्रगुप्त द्वितीय विक्रमादित्य म्हणजे दुसरा. तर आजचा भाग आपण इथे थांबूया. उद्याच्या भागामध्ये आपण चंद्रगुप्त द्वितीय, त्याला विक्रमादित्य, इसवी सन 375 ते 414 या कालावधीमध्ये झालेला विक्रमादित्य याची माहिती आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तोपर्यंत सर्वांचं मंगल हो. तेरा मंगल मेरा मंगल सबका मंगल होए रे. जन जन मंगल जन जन मंगल जन जन मंगल होई रे. तेरा मंगल मेरा मंगल सबका मंगल होई रे. सर्वांचं मंगल हो. आजचा भाग आपण इथे थांबत आहोत. आजचा व्हिडिओ इथे थांबणार आहेत. तरी सर्वांना नम्र विनंती, हे जे इतिहासातील 3 स्वर्ण पाने या पुस्तकावरून आपण हे व्हिडिओ बनवत आहोत. तरी आपण सर्वांनी हे ज्ञान प्रत्येक माणसाकडं पोहोचलं पाहिजेत, याची आपण दक्षता घ्यावी. म्हणून आपण गंभीर खंडारी यूट्यूब चॅनल या चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा आणि शेअरसुद्धा करावेत, ही नम्र विनंती. जय भीम, नमः बुद्धाय, जय संविधान, जय भारत. पुन्हा भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांचं मंगल हो.